नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आपल्या DD सह्याद्री न्यूज इन शॉर्ट या सिरीजमधील आज 4 ऑगस्ट 2025 च्या न्यूज बघणार आहोत। बघा, आजची पहिली न्यूज आहे परीक्षा पे चर्चा। या कार्यक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड भेटलेला आहे। ठीक आहे, एका महिन्यात तब्बल 3.53 कोटी विक्रम नागरिकांनी म्हणजे 3.3 कोटी नागरिकांनी नोंदणी केली आणि हा विक्रम झालेला आहे। ठीक आहे, तर हा सन्मान गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी किंवा प्रतिनिधींनी दिलेला आहे। कुठे? दिल्ली या ठिकाणी। तिथे उपस्थित कोण होते? माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि धर्मेंद्र प्रधान हे कोण आहे? शिक्षण मंत्री। तर ह्या गोष्टी जरा नीट लक्षात ठेवा। मी मुद्दा म्हणून लिहिलेला आहे। मी तुम्हाला याआधी पण सांगितलं, बातम्या बघताच माझे कोणते मंत्री कोणत्या खातं त्यांना दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी पाठ होऊन जायच्यात। तर तोच प्रयत्न माझा असतो की ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत। शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान। आणि माहिती व प्रसारण मंत्री कोण? अश्विनी वैष्णव। आणि अश्विनी वैष्णव अजून कोणते मंत्री म्हणून आपण ओळखतो त्यांना? तर रेल्वे मंत्री। या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवत चला। आता ही एक गोष्ट नीट पुढची लक्षात ठेवा। आजच्या न्यूज महत्त्वाच्या आहे। बिमस्टेकचा उल्लेख येणार आहे। बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे सगळ्या गोष्टी नीट शांत चित्ताने आकलन करण्याचा प्रयत्न करा। बघा, यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये आपण बघितलं की राष्ट्रपती भवनाकडून आमंत्रण येत आहे काही व्यक्तींना। तर त्याच्यामध्ये धाराशिवचे एक स्टुडंट आहे, आयुर्वेदिक महाविद्यालयात ते शिक्षण घेत आहेत। शुभम दूत असं त्यांचं नाव आहे। तर त्यांनी हिमोफिलिया या रोगावर म्हणजे त्याच्यासाठी संशोधन केलं। ते कोणाच्या अंडर केलं? तर डॉक्टर गंगा सागरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभम दूत या विद्यार्थ्याने संशोधन केलं। धाराशिवचा तो एका छोट्या गावातला विद्यार्थी आहे। हिमोफिलिया रक्तस्राव या रोगावर संशोधन। ठीक आहे, तर मग त्यामुळे ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा। पुढे बघा, मी पुन्हा सांगते, राष्ट्रपती भवनाकडून आमंत्रण देण्यात येत आहे। यावर प्रश्न विचारले जाईल का नाही मी सांगू शकत नाही, पण जर न्यूजमध्ये येत आहेत ह्या गोष्टी आणि शेवटी मोठी गोष्ट आहे त्या लेवलला। ठीक आहे, त्यामुळे ह्या गोष्टी समजा आयोगाला वाटलंच तर जोड्या लावा या स्वरूपात पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की ते कोणत्या राज्यातले आहे किंवा कोणत्या जिल्ह्यातले आहे किंवा मग ती व्यक्ती आणि त्यांनी काम काय केलेलं आहे ते, जसं शुभम दूत यांचं हिमोफिलियासाठी कार्य आहे। ठीक आहे, पुढे बघा, भारत मंडपम। भारत मंडपम येथे काय झालं? तर पहिला बिमस्टेक संगीत महोत्सव। ठीक आहे, भारत मंडपम पहिला बिमस्टेक पारंपरिक शिक्षण महोत्सव हा सेलिब्रेट तिकडे होणार आहे। उद्घाटन कोणाच्या हस्ते? तर परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्या हस्ते। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर बिमस्टेक या पद्धतीने चर्चेत आहे तर बिमस्टेकविषयी काही गोष्टी आपल्याला माहितीच पाहिजे। त्याच्यात एकूण 7 देश असतात। ते 7 देश मी तुम्हाला दाखवून देते। तर मॅप थ्रू बघत चला। आता मी तुम्हाला दाखवते आहे। तर इथे मी लिहिलेले आहे आधी ते बघा, भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड। तर हे बघा, हा आहे भारत, नंतर नेपाळ, भूतान। ठीक आहे, झाला 3, बांगलादेश 4, नंतर म्यानमार 5, इकडे बघा थायलंड 6 आणि श्रीलंका इकडे 7। या गोष्टी नीट लक्षात ठेवा। कंट्रीज नीट तुमच्या लक्षात राहायला पाहिजे। आर्ट अँड कल्चरच्या दृष्टीने ही न्यूज महत्त्वाची आहे। बघा, बिमस्टेकचा फुल फॉर्म काय होतो? बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन। या गोष्टी म्हणजे सॉरी मी तुम्हाला हे दिसत नाही आहे। बिमस्टेक याच्यानुसार मी तुम्हाला सांगितलं कोणतं अल्फाबेट कोणतं वर्ड डिनोट करतो ह्या गोष्टी माहिती पाहिजे। बी डिनोट फॉर बे ऑफ बेंगॉल, आय फॉर इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन। या अशा गोष्टी माहिती पाहिजे। टोटल 7 कंट्री आहेत। इट वॉज फॉर्म ऑन 6 जून 1997 थ्रू बँकॉक डिक्लेरेशन। ठीक आहे,
बँक ऑफ डिक्लेरेशनने त्याची स्थापना झालेली आहे कधी? 6 जून 1997ला. आणि हेडक्वार्टर कुठे आहे? ढाका, बांगलादेश या ठिकाणी. आणि फुल फॉर्म तुम्हाला माहितीच पाहिजे. पुढे बघा, शिबू सोरेन यांचं निधन झालेलं आहे. तर शिबू सोरेन यांनी आदिवासींसाठी खूप कार्य केलेलं आहे. झारखंडचे ते माजी मुख्यमंत्री होते आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक होते. ठीक आहे, महत्त्वाचे आहेत शिबू सोरेन. त्यांना त्यांचं मूत्रपिंडाचा विकार होता त्यांना, आणि दिल्लीत त्यांचं वयाच्या 81व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. पुढे बघा, दुसरी गोष्ट मला सांगायची काय आहे, तर आत्ताचे जे चीफ मिनिस्टर आहे हेमंत सोरेन यांचे ते वडील होते. ठीक आहे, शिबू सोरेन यांचे पुत्र म्हणजे कोण? हेमंत सोरेन. ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, 1-2 मिनिट. हां, तर शिबू सोरेन महत्त्वाचे व्यक्ती आहेत. पुढे बघा, फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर हे 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले आहे. तर फिलिपाईन्सची राजधानी कोणती आहे? तर मनिला आहे. तो देश पण मी तुम्हाला दाखवून देते. हां, हे बघा, हे आहे फिलिपिन्स. हां, तर मग मला एक सांगा, जेव्हा अशा कंट्रीज येतात आणि जेव्हा भारतासोबत त्यांचे काही संबंध असतात, आता यांच्यात नेमकं कोणत्या लेव्हलला जाऊन चर्चा होणार आहे हे काही दिवसात येतील ह्या न्यूज. पण आता फिलिपाईन्स नेमका कोणत्या संघटनेचा सदस्य आहे, कोणी सांगू शकेल का? तर आसियान. ठीक आहे, आसियानमध्ये 10 कंट्रीज आहे आणि मी तर तुमच्या पाठ पण करून घेतलेला ट्रिक्सच्या स्वरूपात. तर आसियानचा फिलिपिन्स सदस्य आहे. पुढची न्यूज बघा, भारताच्या वेदिका भन्सालीचं बघा, भारताची जी छोटी मुलगी आहे वेदिका भन्साली 9 वर्षाचीच आहे आणि गोड मुलगी आहे. US किड्स गोल्फमध्ये तिला ऐतिहासिक सुवर्ण, कुठे? US किड्स गोल्फमध्ये. हां, मुलींच्या 9 वर्ष वयोगटात तिला मिळाला आहे. पाईनहॉर्स्ट विलेज USA येथे झालेलं. ठीक आहे, वेदिका भन्साली काय? US किड्स गोल्फ. या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे बघा, कझाकस्तानमधील कोसानो मेमोरियल ॲथलेटिक्स स्पर्धा याच्यात तिहेरी उडीत प्रथम क्रमांक मिळवणारी व्यक्ती कोण? तर अब्दुल्ला अबुबाकर. नाव लक्षात ठेवा, अब्दुल्ला अबुबाकर, तिहेरी उडीत प्रथम क्रमांक. पुढे बघा, आपल्याला एक पुस्तक बघायचं आहे. ते पुस्तक आहे काय? तर भारतीय ज्ञान परंपरा. ठीक आहे, या पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलं? तर आपले राज्यपाल CP राधाकृष्णन. हां, आणि हे पुस्तक लिहिलं कोणी आहे? तर R रामकृष्णन. आणि मी इथे राधाकृष्णन म्हटली का रामकृष्णन म्हटली माहीत नाही, पण राधाकृष्णन, CP राधाकृष्णन. आणि हे पुस्तक लिहिलं कोणी आहे? तर R रामकृष्णन आणि प्रीती रामकृष्णन यांनी. हां, नेमकं ह्या पुस्तकात आहे का? तर वेदातील प्राचीन ज्ञानाचा डिजिटल स्वरूपात संग्रह. त्यानंतर नागपूरमध्ये राजभवनात तमिळ संस्थांच्या वतीने CP राधाकृष्णन यांचा सन्मान पण करण्यात आलेला आहे. या गोष्टी सगळ्यांना लक्षात ठेवा. बुक्स आणि ऑथर याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जात असतात, त्यामुळे ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, श्यामची आई. दिग्दर्शक कोण आहे या पिक्चरचे किंवा चित्रपटाचे? तर सुजय डहाके. हां, तर राष्ट्रीय चित्रपट मिळालेला आहे. ह्या हे न्यूजमध्ये होतं, तर आपल्याला ही गोष्ट माहिती पाहिजे. श्यामची आई दिग्दर्शक कोण आहे? तर सुजय डहाके. पुढे बघा, कानबाई लोकोत्सव. हां, कानबाई लोकोत्सव कुठे आहे? खानदेशात. मग थोडे स्पेसिफिक त्यांनी ठिकाण सांगितलं आहे की कुठे नेमका सेलिब्रेट होतो किंवा कोणत्या भागांमध्ये आणि कधी सेलिब्रेट होतो. तर बघा, नाशिक, गुजरात आणि मध्य प्रदेशला लागून असलेल्या भागांमध्ये श्रावण महिन्यात, बघा श्रावण महिन्यात नागपंचमी नंतरच्या पहिल्या रविवारी. फार महत्त्वाचं आहे. हां, स्पेसिफिक दिलेलं आहे. ह्या पण गोष्टी, ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. आर्ट अँड कल्चरशी रिलेटेड ह्या गोष्टी आहेत. पुढे बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ याचा 102वा वर्धापन दिन. हां, तर मग हे जर चर्चेत आहे तर आपल्याला हे माहिती पाहिजे त्याची स्थापना कधी झाली. तर स्थापना झाली 1923ला.
आणि त्याला काय म्हटलं जातं बघा, हे शॉर्ट फॉर्म आहे किंवा गुगल सर्च केलं तर त्याच्यावर निकनेम म्हणून येईल RTMNU. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी असा त्याचा फुल फॉर्म होतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजच्या दिवसाच्या न्यूज आपल्या महत्त्वाच्या सगळ्या झालेल्या आहेत. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.